श्रावण महोत्सव या नावाने महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचं विक्री प्रदर्शनं दोन असतात. एक लोकांनी पाहावं यासाठी, लोकांनी खरेदी करावं यासाठी. तसं जे विक्री प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्याला भेट द्यायला आम्ही सगळेजण आलो. भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळ्या स्तरावरचे नेते, त्या सगळ्यांची नावं घेण्यामध्ये मी वेळ न घालवता आमचे सर्व पदाधिकारी, नेते आणि सहभागी झालेले सर्व बंधू भगिनी म्हणता येणार नाही, एक बंधू इथे दिसतोय एका स्टॉलवर, पण अदरवाईज सहभागी झालेल्या सगळ्या माता भगिनी. हा प्रयत्न गेले अनेक वर्ष आपला सगळ्यांचाच आहे, म्हणजे माझा एकट्याचाच नाही, तुमचाही आहे, की महिलांनी काही ना काहीतरी निर्माण करावं. ज्या निर्माण करण्यामध्ये आणि विक्रीमध्ये घराची आर्थिक आवश्यकता असेलच असं नाही, कदाचित ती नसेल, पण निर्माण करण्याचा, ते विकलं जाण्याचा, आपले पैसे कमवण्याचा एक वेगळा आनंद असतो. त्याच्यामुळे एक गट समाजात असा आहे की ज्यांनी काही निर्माण केलं, विकलं तर घराला मदत होणार. एक गट असा आहे की ज्याने निर्माण केलं, विकलं तर त्यांना आनंद मिळणार. अशा दोन्ही प्रकारच्या गटांसाठी आपण सगळेजण जे प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये हा आग्रह मी यांना खरं म्हणजे दरमहा तुम्ही एक हॉल भाड्याने घेतला पाहिजे. त्याचं हॉलचं भाडं, टेबलचं भाडं, खुर्च्यांचं भाडं, लाईटचं भाडं सगळं मी देईन. प्रदर्शनामध्ये स्टॉल लावणाऱ्यांकडून भाडं घ्यायचं नाही आणि कमिशन घ्यायचं. काही ठिकाणी भाडं नसतं पण जो सेल होईल त्याचं कमिशन असतं. दोन्हीने माझा व्यवसाय नाहीये. कोल्हापूरला गायत्री राऊत म्हणून आमची सरचिटणीस आहे, आधी महिला मोर्चाची अध्यक्ष होती, तिने मात्र ते खूप रिगरसली फॉलो केलं आणि दर महिन्याला एक 80-90 जणींना 3 दिवस मोफत स्टॉल देणारं एक्झिबिशन ती लावते आणि खूप चांगला सेल होतो. हळूहळू त्यांना ओळखणारे ग्राहक निर्माण झाले, मग ते ग्राहक मध्ये महिनाभर त्यांना फोनवरून ऑर्डर देतात. असं इथे करावं असं सुरुवातीला मी सुचवतो. बरोबरीने कोल्हापूरलाच एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही काढली. वृंदा सलगर नावाची माझ्या एमपीएससी यूपीएससी इन्स्टिट्यूटची इन्चार्ज आहे. मी तिला असं म्हटलं की तुला पैसे हवेत म्हणून नाही, परंतु आपण एक कंपनी करू ज्या कंपनीमध्ये 100 प्रकारचे प्रॉडक्ट मी तुला मिळवून देत जाईन आणि तू त्या विकणाऱ्या महिला तयार कर आणि त्या विकण्यातून त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये विको न विको त्यांना दरमहा 3000 रुपये द्यायचे. हा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आहे. पण करता 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 ही संख्या 100च्या वर गेली आणि वृंदा सलगर जे प्रॉडक्ट नेते पुण्या मुंबईत ते विकणाऱ्या 100 जणी झाल्या. त्यातल्या 5 जणींनी कोल्हापुरात स्वतःची छोटी दुकानंही सुरली आणि चांगला त्याचा टर्नओव्हर वाढायला लागला. मी वृंदा सलगरला म्हटलं, ते आधीही म्हटलं की बा हा काही आपला धंदा नाही. माझं नेहमी म्हणणं असतं की सामाजिक काम हे नेहमी लॉस मेकिंगच असलं पाहिजे, त्यातून पैसे घरी घेऊन जायचे नसतात. त्यामुळे तो एक उपक्रम चाललाय. तिसरं, इथे आम्ही 2 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या केल्या ज्यात महिलांना उद्योगाचं प्रशिक्षण, प्रामुख्याने मार्केटिंगचं प्रशिक्षण आणि त्यांना 1 लाखापर्यंतचं भांडवल बँकेत न जाता विदाऊट मॉर्गेज, म्हणजे घाणवट काही नाही, विदाऊट इंटरेस्ट. इव्हन आमच्या 42 महिला किंवा महिला बचत गट असे झाले. कोणी 10,000 घेतले, कोणी 25,000 घेतले, व्याज शून्य. परतीचा फॉर्म्युला काय तर 10,000 रुपयाला पर डे 5 रुपये, म्हणजे 10,000 रुपयाला महिन्याला झाले 150 रुपये, 10,000 रुपये वर्षाला झाले 1,800 रुपये, 10,000 रुपयाला 5 वर्षाला झाले 9,000 रुपये. 1,000 द्यायचाच नाही, 9,000 द्यायचे. व्याज बीज काहीच नाही, अदरवाईज 5 वर्षात ते व्याजाने डबल होतं. तर आता 42 जणी अशा आहेत की ज्यांनी कोणी इडलीचं मशीन घेतलंय, कोणी चपात्या वजनाचं मशीन घेतलंय. एक तर महिला बचत गटाला म्हणाले आम्हाला रसवंती काढायची, तुम्ही रसवंती कशी चालवणार, तर एक छोटं पोर्टेबल मशीन आलंय, मी ते त्यांना घेऊन दिलं आणि खूप चांगली रसवंती तिथे चालली. अजून जाताना मी तिथे रस प्यायला सांगतो. माझी अट एकच असते की मी फुकट काही घेणार नाही. एखाद्या वडापाव चालवणाऱ्या कार्यकर्त्याच्या स्टॉलवर मी उलट 50 जणांना घेऊन जातो आणि म्हणजे हे सगळे वडापाव करा, मी पैसे देतो. तो नाही दादा तुम्ही इतके दिवसांनी आलात, ती गाडी तुम्ही चुकी गेली, त्याचा काही संबंध नाही. धंदा म्हणून करायचा असतो. तर त्यात मी गमतीने जे सांगतो ते सांगून माझं बोलणं संपवेन की धंदा कसा करायचा. तर माझा एक गुजराती मित्र आहे. हा गुजराती मित्र, त्याचं किराणामालाचं दुकान आहे मोठं. तो बायकोला दरमहा संसार चालवायला 20,000 रुपये देतो.
बघा किती देतो 20,000. बायको दुकानात साखर घ्यायला आले की पैसे घेतो. ₹1 डिस्काउंट देतो. कोणाकोणाला कळलं? जे हसलं त्यांना कळलं. तसा धंदा केला तर एका दुकानाची 4 दुकानं होतात, त्याचं एका दुकानाचं 0 दुकान होतं, दिवाळा निघतो. आणि त्यामुळे कोणी आलं नाही तुम्हाला मी भेट देते, भेट ते घरी आल्यानंतर ते स्टॉल लावले ना गप पैसे घ्या. आता मी खूप स्टॉलवर फिरणार आहे, खरेदी करणार आहे. आता प्रोत्साहन म्हणून मी एक घोषणा करतो जी मी गेल्या वेळेला केली होती. या स्टॉलवर प्रत्येक स्टॉलवर मला कळलं की 78 स्टॉलवर आहे. त्या प्रत्येक स्टॉलवर आमच्या ह्या सगळ्या ज्या आहेत महिला कार्यकर्त्या त्या प्रत्येक स्टॉलवरून ₹1,000 खरेदी करतील, पैसे देतील, उधारी नाही. आणि तुमचा किमान त्यामुळे 3 दिवसात जास्त हो, त्यांना लाखाचं हो, पण मग किमान ₹1,000चा धंदा, व्यवसाय, गल्ला, लक्ष्मी ही आमच्याकडून झाली. असे ₹78,000 मी यांना उद्या सकाळी देतो. आता नाही आणले येताना. आता इथे खरेदी करायला आहेत बँकेच्या ना, जिथे उधारी सांगणार नाही. आणि काय ते गुगल पे वगैरे नाही, पोचलेत की नाही माहिती नाही. तर सगळ्या 78 स्टॉलवर या फिरतील आणि ₹1,000च्या वस्तू खरेदी करतील, तुम्हाला हँडकॅश देतील. मग ह्यांनी त्या वस्तूंचं काय करायचं त्यांना स्वातंत्र्य. मग त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी वाटावेत. मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की जवळपासच्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही तिला जी वस्तू उपयोगी वाटेल. आता हे घेतलं समजा समई घेतली, तिची काय कॉस्ट आहे? 250 आता ही समई घेतली तर आमच्या एखाद्या झोपडपट्टी जाणाऱ्या ताईला दिली तर तिच्या देवारात लागेल. काही महिलांनी आपल्या वस्तू घ्या. त्यामुळे ते आता थोडा मला जे काही क्लिक होईल ते मी घेतो. आणि बाकी प्रत्येक स्टॉलवर उद्यापासून किती दिवस स्टॉल आहेत? मग उद्या तुम्हाला ₹1,000 मटेरियल घेऊन संपवायला लागेल. आणि ते सगळं वेगवेगळ्या घरी किंवा वेगवेगळ्या लागेल. त्यामुळे महिलांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंदासाठी आणि घर चालवण्यासाठी उद्योग करण्याला पर्याय नाही. मी गमतीने जे नेहमी म्हणतो ते मला नेहमी म्हणावंसं वाटतं की घरामध्ये घर चालवायला ती आर्थिक कॉन्ट्रीब्यूट करत नसली, घर चालवायला पैसे कमवून देत नसली तर तिची घरामध्ये किंमत निर्माण होत नाही. काय तुमचं ताई म्हणणं बरोबर आहे? बाकी 100 कामं करा, पण मुलीची फी भरायला नवरा अडचणीत असताना तांदळाच्या डब्यात लपवलेले पैसे काढून दिले. तांदळाच्या डब्यात लपवता का पिठाच्या डब्यात का उशीमध्ये ठेवा, ते दिले की नवरा जो खुश होतो, तो संशय घेत नाही की तुझ्याकडे कुठून आले. तो खुश होतो की मुलीची फी भरण्याची व्यवस्था झाली. त्यावेळेला तो तिला जी किंमत देतो ती घरी ती आर्थिक कॉन्ट्रीब्यूट करत नसते तर देत नाही. म्हणून पैसे कमवायला पाहिजे, घर चालवायला मदत केली पाहिजे. मी आणखीन गमतीने असं म्हणतो की ज्या वेळेला नवरा ₹100 उसने मागतो त्यावेळेला बायकोची कॉलर काढतो. नवऱ्याने ₹100 उसने मागतो आणि ते द्यायला नसले 8 दिवस झोप लागत. महिलेने कधी नव्हे ते मागितले माझ्याकडे नव्हते. त्यावेळी ते ₹100ची किंमत ही इतकी मोठी आहे की तिची कॉलर काढ होती. आणि खूप चांगला व्यवसाय करा. आता मी आणखीन एक प्रयोग करतोय तो सांगतो. कोथरूडमध्ये पीएमपीएलचा डेपो आहे माहिती आहे. त्याला लागून एक फार पूर्वी डिपार्टमेंटल स्टोअर झालं. ते 10 वर्ष बंद होतं. ते मला वापरायला मिळालं. उद्या पुनीत जोशीने स्पीड पकडलं तर लवकर पुढे गेलं. ते स्टोअर म्हटलं पुनीत जोशीने स्पीड पकडलं तर लवकर, तर 30 किंवा 31ला आम्ही ते सुरू करतो. ज्याच्यामध्ये बाकी तर आहे, मोठं दुकान आहे ते. बाकी तर आहे म्हणजे 4 जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, गहू, साखर आणि डाळ आम्ही 10% डिस्काउंट देणार आहोत. अग्रज, चितळे, आठवले आणि सकस असे 4 ब्रँडेड प्रोडक्ट 10% डिस्काउंट देणार. पण दरमहा 10 महिला बचत गटांना फुकट स्पेस देणार. 1 महिनाभर त्यांनी येऊन माल विकायचा. भाडं द्यायचं नाही, कमिशन द्यायचं नाही. फक्त आपला माल आणायचा आणि आपला हिशोब ठेवायचा. आम्हाला डोक्याला ताप द्यायचा. प्रत्येकीला कपाट असणार. रात्री जाताना त्या कपाटामध्ये लॉक करून जायचं. प्रत्येकीला रॅक असेल. पण तुम्ही यायचं म्हणजे तुम्ही आमच्याकडे माल सोपवला असं नाही. तुम्ही यायचं, तुमचं विकायचं जायचं. 1 महिना एका महिला बचत गटाला म्हणजे 10 अशा 12 महिन्यामध्ये 120 महिला बचत गटांना आम्ही हा स्कोप देणार आहोत की त्यांना हे मार्केटमध्ये इतकं प्राईम लोकेशन आहे
आता हे या समयीसारखे चांगले प्रॉडक्ट असतील तर महिन्याला 1,000 3,000 जातील हो. का एवढ्यात महिनाभर एवढं तयार करता येत नाही. आणि हा 83 वर्षाचा आहे. ज्यांनी काय सगळं किती दिवसाला एक बनवतो. मी आता एक घेतली, देतो खाली 250 रुपये देणार आहे. हा, एक समयी बनवायला किती दिवस लागतात. हो नाही, मग तुमच्या आमच्या दुकानात समय खूप जाणार. खूप खूप शुभेच्छा. व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोण. संपलं.